वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ कट ऑफ संदर्भात असणार आहे, स्पेशली कॅटेगरी वाईज नुसार असणार आहे। ठीक आहे, प्रत्येक कॅटेगरीला किती मार्क्स लागेल यावर्षी शिक्षक भरती 2025 मध्ये त्या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे। खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे आणि खूप तुम्ही वेट करत होते त्या व्हिडिओचा की फायनल जो कट ऑफचा व्हिडिओ होता तो हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे मी प्रत्येक कॅटेगरीला किती स्कोअर लागेल। पण त्या अगोदर काही गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत। उदाहरणार्थ काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा शिक्षक भरती संदर्भात कोणतीही अपडेट असेल लवकर मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो स्कोर आहे तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि जर तुमचा स्कोर चांगला असेल किंवा तुमचा स्कोर जेवढा काही असेल त्यानुसार पॉसिबिलिटी आहे किंवा नाही ते मी नक्की सांगेल। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ॲक्च्युली ज्या शिक्षक भरती 2025 मध्ये ज्या जागा येणार आहेत त्या जागांसंदर्भात सद्यस्थितीमध्ये जी आकडेवारी समोर येते त्यानुसार जागा खूप कमी सुद्धा येणार नाही आहे आणि जागांची आकडेवारी जर बघितली तर जागांची आकडेवारी खूप जास्त सुद्धा नाही आहे। म्हणजे असं नाही की 30-40 हजारासाठी पद भरती होईल, एवढ्या जागा येणार नाही किंवा मग 8-9 हजार किंवा 10 हजार एवढ्या सुद्धा कमी जागा येणार नाही। जागांची जी मीडियम रेंज आहे ती मीडियम रेंज 10 हजारापासून तर 20 हजार किंवा 10 हजार किंवा 12 हजार ते जास्तीत जास्त 15 हजारापर्यंत। ठीक आहे, 12 हजार ते 16 आपण कन्सिडर केलं की 12 हजार ते 16 हजारच्या आसपास जागा येऊ शकतात। आणि आपण आज बघणार आहोत की खरोखर 12 हजारच्या आसपास जर जागा आल्या मिनिमम म्हटलं आपण, ठीक आहे, आणि आता हा जो आहे हा फायनल कट ऑफ आहे की एवढ्या तर जागा येणारच आहेत 12 हजार ते 16 हजारच्या आसपास किंवा एवढ्या। आता या जागांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या जागा आहेत या जागा कुठल्या येणार आहेत, या जागा सगळ्या ठिकाणच्या येणार आहेत। ज्या काही आस्थापना आहेत, जिल्हा परिषद असेल, झडपी, महानगरपालिका असेल, मनपा, नंतर नगरपालिका असेल, नगर परिषद किंवा खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये तिन्ही आले, अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन विभाग इन्क्लूड झाले यावर्षी, आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्यासुद्धा आश्रमशाळा किंवा निवासी शाळा त्यांच्यासुद्धा जागा यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे। विशेष म्हणजे अध्यापक विद्यालयाच्या जागा आणि कला क्रीडा शिक्षकांच्या सुद्धा जागा येणार आहे। पवित्र पोर्टल बाहेर जाऊन भरती करता येणार नाही आहे, न्यायालयाचा निर्णय आहे। नंतर मे 2026 पर्यंत जे काही रिक्त पदसंख्या ती विचारात घेतली जाणार आहे त्यानुसार जागांची आकडेवारी वाढणार आहे। ठीक आहे, यात मात्र शंका नाही। आता जर समजा जागांची आकडेवारी जर 12 हजार किंवा 15 हजारच्या समोर झाली, 16 हजार झाली किंवा 20 हजार झाली तर आपल्यासाठी खूप मोठी आणि जमेची बाजू आहे ही। किंवा 16-17 हजार पदांसाठी जरी भरती झाली तरी सुद्धा प्रत्येक अभ्यासधारकाला जास्तीत जास्त न्याय मिळेल आणि जास्तीत जास्त उमेदवार शिक्षक म्हणून निवडले जातील 2025 मध्ये। पण मात्र मग जागा येणार किती, आता सद्यस्थितीमध्ये आपण कन्फर्म नाही सांगू शकत की 20 हजार येणार किंवा 16-17 हजार येणार किंवा 15 हजार किंवा 12 हजार किंवा 10 हजार येणार। तर सद्यस्थितीमध्ये ही पण सिच्युएशन आहे की काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत, ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांचं समायोजन करावं लागेल। आणि तुम्ही बघितलं असेल की किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत जिल्हा परिषदांमध्ये आणि खाजगीमध्ये किती आहे। जिल्हा परिषदेमध्ये 4 हजाराच्या आसपास शिक्षक आहेत, 4-4.5 किंवा 5 हजारच्या आसपास, आणि खाजगीमध्ये सुद्धा 6 ते 7 हजारच्या आसपास शिक्षक अतिरिक्त आहेत। यांचं समायोजन केल्यानंतर किती जागा उरतात त्यानुसार जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला येतील, पण जागा एवढे कमी येणार नाही, जास्त येणार नाही। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे जागा कशा येणार किंवा मेरिट कसं लागणार। तर सगळ्यात अगोदर मेरिट ठरणार तुम्ही कशा प्रकारचे पर्सनल इन्कम देता, कोणत्या वर्गासाठी देता त्यानुसार। आता वर्गानुसार जर विचार केला आपण तर बघा 1 ते 5 साठी जे उमेदवार अप्लाय करणार आहेत, समजा उदाहरणार्थ काही उमेदवारांचं म्हणणं आहे की वर्ग 1 ते 5 साठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, तर त्यावेळेस वर्ग 1 ते 5 मध्ये लँग्वेज विषयाचा कट ऑफ किती राहील, नंतर ऑल सब्जेक्ट म्हणजे ज्यांचं DTED किंवा DED झालेलं आहे, ठीक आहे, तेच उमेदवार अप्लाय करणारे। BEd धारक तर तिथे एलिजिबलच नाही आहे ब्रिज कोर्समुळं। ज्यांचं BEd आहे आणि तुम्ही TET पेपर 1 पास जरी असले तरी सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येत नाही वर्ग 1 ते 5 साठी, कारण की तिथे ब्रिज कोर्स। मग ज्या विद्यार्थ्यांचं DED किंवा DTED झालेला आहे, डिप्लोमा झालेला आहे, तर त्याच विद्यार्थ्यांना फक्त तिथं अप्लाय करता येणार आहे। त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। आता त्याच्यामध्ये मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियमचे सगळे आले, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या जागा सुद्धा येतात आणि जागा जास्त येतात। वर्ग 1 ते 5च्या जागा कोण जास्त येतात, झडपीच्या, मनपाच्या, नपाच्या सगळ्यांच्या जास्त येतात। ठीक आहे, 1 ते 5 साठी, त्याच्यामुळे तिथं मेरिट थोडा कमी राहू शकतो। आता इथं काय करायचं आहे, ज्यांना वर्ग 1 ते 5 निवडायचं आहे तर त्यांचं TT पेपर 1 असणं आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही DTED किंवा DED केलेलं पाहिजे। आता इथे तुम्हाला करायचं काय आहे, इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्ग 1 ते 5ला विचार करताना काही ठिकाणी तुम्ही बघाल की मेरिट कमी जाईल, काही ठिकाणी मेरिट जास्त जाईल। आता 6 ते 8 जर विचार केला आपण तर 6 ते 8 मध्ये दोन प्रकार असणार किंवा लँग्वेजनुसार शिक्षक वेगळे असणार। काही शिक्षक लँग्वेजचे असणार भाषा विषयासाठी, काही असे उमेदवार असणार जे फक्त मॅथ आणि सायन्सचे असणार, काही असे विद्यार्थी आहेत ते फक्त सोशल सायन्ससाठी असणार,
काही कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा असणार. तर मग हे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या याच्यानुसार कशानुसार आपल्याला स्कोप कुठे कुठे आहे त्यानुसार तुम्ही पसंतीक्रम द्यायचे. त्याच्यासाठी TET पेपर क्रमांक 2-3 लागतो. D.Ed किंवा B.Ed तुमच्या दोन्हीपैकी काही असलं तरी चालते आणि वर्ग 12वी पास असणं आवश्यक आहे. आणि ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर समोर फायदा होतो. ठीक आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी मिळण्यासाठी. आता पुढे एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे, वर्ग 9वी ते 12वीसाठी स्पेशली सांगतो. वर्ग 9वी ते 12वीसाठी जर तुम्ही तयारी करताय तर त्यावेळेस तुमचा स्कोअर थोडा छान असला पाहिजे. कारण की बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुमचा स्कोअर समजा उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराचे मार्क्स 115-120 जरी असले तर तुमचे मार्क्स कमीत कमी 125-130च्या समोर तरी पाहिजे जर तुम्ही 9वी-10वीसाठी अप्लाय करताय तर. कारण की तेव्हाच तुमचं पॉसिबिलिटी जास्त असते. कारण की पसंतीक्रम देताना सुद्धा आपण योग्य पसंतीक्रम दिले तर अशा ठिकाणी आपली निवड होऊ शकते. आता तुम्हाला माहिती आहे 9वी-10वीचं पुन्हा अजून एक स्पेशल गोष्ट अशी आहे की तिथं TET पास नसणारे उमेदवार सर्व उमेदवार तिथं अप्लाय करणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ वर्ग 1 ते 5, 6 ते 8 साठी TET धारकच अप्लाय करू शकतात, पण वर्ग 9वी ते 12वीसाठी सर्वजण अप्लाय करू शकतात. TET धारक सुद्धा आणि ज्यांनी TET पास केलेली नाही किंवा ज्यांची TET पास नाही असे विद्यार्थी सुद्धा. मग इथं स्पर्धा तर आहे, पण मग इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे की काही जागा विदाऊटच्या ज्या येतात त्याच्यावर फोकस करणं जास्त आवश्यक आहे आणि काही जागा ज्या विथ इंटरव्ह्यूच्या येतात त्याच्यावर सुद्धा फोकस करणं खूप आवश्यक आहे. कारण की यांना पेमेंट किंवा पे स्केल खूप जास्त असतं वरच्या वर्गासाठी. वर्ग 9वी, 10वी आणि 11वी 12वीचा पगार जो आहे खूप छान असतो, चांगला पगार असतो त्यांना बाकीच्यांपेक्षा खालच्या स्तरावरच्या पगारापेक्षा. आता गोष्ट करूया की इथे जे आहे इथे तुम्हाला तुमचं मार्क्स बघावं लागेल, तुमचं मीडियम बघावं लागेल, तुमचा कोणत्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करता 11वी-12वीसाठी ते बघावं लागेल. 9वी-10वीसाठी सुद्धा तुमचा कोणता सब्जेक्ट आहे किंवा कोणती फॅकल्टी आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, आता मी या गोष्टी तुम्हाला वर्गानुसार सांगितल्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उरते तुम्हाला की कोणत्या कॅटेगरीचा मेरिट किंवा कोणत्या कॅटेगरीला किती स्कोअर लागू शकतो यावर्षी 2025-26 मध्ये. ठीक आहे, आता मी जो मेरिट सांगणार आहे किंवा मी जे कट ऑफ सांगणार किंवा मार्क्स जे सांगणार आहे मी एक्सपेक्टेड जो स्कोअर सांगणार आहे प्रत्येक कास्टचा त्याच्यामध्ये 3-4 मार्क्स कमी धरायचे किंवा 3-4 मार्क्स जास्त धरू शकता तुम्ही. ठीक आहे, कशामुळे सांगतोय मी, जागा कमी जास्त येतील त्यामुळं. आता जे मार्क्स आपण सांगणार आहे हे फक्त आपण याच्यानुसार काढले की जर समजा जागा 12,000च्या आसपास जर आल्या, 12-12,500च्या आसपास जर जागा आल्या तर त्यावेळेस कितीपर्यंत येऊ शकतो स्कोअर त्यानुसार आपण ह्या जागा धरल्यात. ठीक आहे, ना आपण कमी धरल्या 10,000 ना आपण जास्त धरल्या 15, 16, 17,000 किंवा 20,000 धरल्या नाही, फक्त 12,000 जागा धरल्या. आणि जर जागा जर समजा 16,000 किंवा 17,000 जर आल्या तर चांगलीच गोष्ट आहे, पण एवढ्या जर जागा आल्या तर त्यावेळेस जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल. अजून कट ऑफ जो आहे मेरिट जो आहे मी जे मार्क्स सांगितले त्याच्यापेक्षा 4, 5, 6, 10 मार्क्सनी जो आहे खाली जाईल. ठीक आहे, तेव्हा गोष्टी लक्षात ठेवून या गोष्टी आता विचारात घ्या. आता मी तुम्हाला सांगतोय मार्क्स. ठीक आहे, पहिली आहे सगळ्यात जास्त मेरिट जो लागतो तो लागतो ओपनचा. पण जास्त महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्यासाठी जागा सुद्धा जास्त असतात, वॅकन्सी जास्त आहेत ओपनसाठी. ओपनमध्ये विद्यार्थी संख्या सुद्धा जास्त आहे, पण ओपनचा विचार जास्त ठिकाणी होतो किंवा जागा जास्त असतात मग त्याच्यामुळे उमेदवारांना संधी सुद्धा असते. पण मग जर एखाद्या उमेदवाराला समजा ओपन उमेदवार आहे आणि त्याचा जर स्कोअर चांगला आहे तर त्यावेळेस उमेदवाराला संधी असते. पण मग एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे आणि त्याचा सुद्धा स्कोअर चांगला आहे तर त्यावेळेस मात्र त्या उमेदवाराला सुद्धा ओपनमध्ये कन्सिडर केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं ओपनमध्ये स्पर्धा जी आहे बाकीच्या उमेदवारांसुद्धा त्या उमेदवारांसोबत सुद्धा त्यांना स्पर्धा करावी लागते. आता स्कोअर काय आहे बघा, हे तर माहिती आहे आपल्याला की ओपनचा मेरिट जो आहे हाय लागतो, तर यावर्षी ओपनचा मेरिट हाय राहील. नंतर त्याच्या खालोखाल बाकीचे कास्ट जे आहे ते येतील, OBC, नंतर बाकीच्या कास्ट येतील SC, ST, SCBC, NTD, बाकीच्या टोटल कास्ट ज्या कुठल्या काही कास्ट असतील खाली त्या सगळ्या कास्ट ज्या आहेत येतील. त्यानंतर मी प्रत्येक कास्टचं तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे मी आता यामध्ये न वेळ घालवता मी पूर्ण कास्टचं तुम्हाला मेरिट सांगतो. ठीक आहे, किंवा पूर्ण कास्टनुसार मार्क्स सांगतो. सगळे अगोदर आहे जास्त मार्क्स लागणार ओपनवाल्यांना. बरं किती लागू शकतात मार्क्स यावर्षी, तर मिनिमम 141 जर मार्क असले तुमचे तर 12,000 जागेमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. मिनिमम 141 जर मार्क असेल तर ओपनवाला विद्यार्थी जो आहे तो शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. OBCचा मेरिट जो जाऊ शकतो किंवा त्यांचा स्कोअर जाऊ शकतो 130 पर्यंत. OBCचे उमेदवार असाल तुम्ही तर त्यावेळेस तुमचा स्कोअर 130 पर्यंत जाऊ शकतो. मी हे सांगतोय कोणासाठी, वरच्या वर्गासाठी किंवा 9वी 10वी किंवा 6 ते 8 किंवा 1 ते 5 किंवा 11वी 12वीसाठी. पण 11वी 12वीसाठी थोडा स्कोअर जास्त लागेल. तुम्हाला हे माहीत आहे की जागेनुसार प्रत्येकनुसार याच्यानुसार मेरिट बदलतो. कशानुसार, तुमच्या मीडियमनुसार, उर्दू मीडियम आहे का, हिंदी मीडियम आहे का, इंग्लिश मीडियम आहे का, मराठी मीडियम आहे, तुमच्या सब्जेक्टनुसार तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, तुमची फॅकल्टी कोणती आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स, त्यानुसार सुद्धा मेरिट बदलतो. आणि तुमचं हेच नाही, वर्ग कोणत्या वर्गासाठी अप्लाय करता तुम्ही, 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी किंवा 11वी 12वी यासाठी सुद्धा मेरिट जो आहे वेगवेगळा लागतो. ठीक आहे, आणि प्रत्येक याचा मेरिट वेगळा असतो. आरक्षण जर असेल तुमचं तर आरक्षणामध्ये तो खूप खाली लागतो. म्हणजे उदाहरणार्थ महिला आरक्षण आहे किंवा समांतर आरक्षण असेल तुमचं, माजी सैनिक, खेळाडू किंवा अपंग, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, तर त्यावेळेस मेरिट खूप खाली जातो. ठीक आहे, हां. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे ओपनसाठी सांगितलं आहे आपण 141 स्कोअर लागेल, OBCला 130,
एवढा स्कोर लागेल. त्याच्यापेक्षा वर जर असेल तुम्ही तर सेफ धरून चालायचं. त्याच्या आसपास जर मागे 4-5-10 मार्क जर कमी असतील तर त्यावेळेस मात्र जागा वाढल्या तर तुमच्यापर्यंत मेरिट आरामशीर येईल आणि 3-4, 4-5 मार्कचा 5-6 मार्कचा खाली फरक पडू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे. SC जी आहे, SC साठी किंवा SC कास्टच्या उमेदवारांसाठी 124 स्कोर आहे. तुम्ही फक्त स्कोर ऐकून घ्या, त्यानुसार तुम्हाला कळेल की आपण सेफ आहोत किंवा नाही, किंवा आपल्याला चान्सेस आहेत किंवा नाही. मागे पुढे 3-4 मार्क्स झाले किंवा खाली 3-4 मार्क्स जरी असले तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आहात. SC-BC 129 स्कोर. EWS स्कोर आहे 114. EWSचा कमी आहे स्कोर. STचा स्कोर बघा किती आहे, 114. ST कास्टला मी सांगितलं होतं अगोदरच, ST कास्टचे जे उमेदवार आहे, ST किंवा ST नॉन पेसा, ST पेसा, ते ST पेसासाठी जागा ज्या येतील तर ते ST पेसा उमेदवारांसाठी जातात. त्याच्यामुळे त्यांचा कटअप सुद्धा किंवा त्यांना मार्क्ससुद्धा कमी लागतील. ST कास्टचा मेरिट कमी राहील. NTC साठी 128. NTC साठी 128 मार्क लागेल, 128. आणि आता बघा विजयसाठी जे आहे मार्क्स किती लागतील, तर विजयासाठी बाकीच्यांपेक्षा इतरांपेक्षा कमी लागेल थोडा, 120 मार्क लागेल विजय उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी. NTB साठी 123, थोडा वाढला 123 पर्यंत. NTD 129 लागेल, 129. आणि SBCला लागेल 126. आता याच्यामध्ये काही अशा कास्ट आहे ज्यांना स्कोर थोडा जास्त लागतोय आणि काही कास्ट अशा आहेत ज्यांना स्कोर कमी लागतोय. कोणकोणते ते बघा. सगळ्यात अगोदर जास्त मार्क्स कोणाला लागत आहेत तर ओपनवाल्या विद्यार्थ्यांना लागत आहेत, OBCला विद्यार्थ्यांना लागतात, OBC वाल्या. आता त्याच्यामध्ये वेगळं आहे बरं, महिला जर असेल तर OBC मध्ये महिला असेल तर मग तिला कमी मार्क लागेल, OBC मध्ये मेल असेल तर तिला जास्त मार्क लागेल. OBC मध्ये मेल आहे पण सायन्स मॅथ आहे तर मार्क कमी लागतील. OBC मध्ये मेल आहे पण वर्ग 6 ते 8 आहे सोशल सायन्स आहे तर त्यावेळेस मार्क जास्त लागतील. हा फरक पडतो, एवढा फरक आहे. OBC मध्ये सांगितलं. नंतर NTC मार्क थोडे लागतील. नंतर SC जे आहे यांना मार्क्स कमी लागतात, जास्त लागू शकतात, दोन्हीकडे आहे. SC-BC कास्टवाले उमेदवार जे आहेत ते खाली राहतील, म्हणजे यांना मार्क्स थोडे जास्त लागतील पण एवढे नाही, कमी राहतील. आणि नंतर आहे NTD, या उमेदवारांना थोडे मार्क्स आपण बघितले 129, म्हणजे जवळपास यांना थोडे मार्क्स लागतील पण एवढे पण जास्त लागणार नाही. आणि SBC कास्टचे मार्क्स सुद्धा किंवा हे उमेदवारांना सुद्धा मार्क जे आहेत थोडे कमी लागतील, म्हणजे जास्त लागतील पण एवढी नाही लागणार. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे की अशी कोणत्या कास्ट आहे की त्या कास्टचा मेरिट जो आहे किंवा त्या कास्टला मार्क्स जे आहेत कमी लागतील बाकीच्या कास्टपेक्षा. आता या कास्ट खूप महत्त्वाची आहेत. पहिली कास्ट जी आहे ती आहे EWS, यांना मार्क्स कमी लागतील बाकीच्या उमेदवारांपेक्षा म्हणतोय मी. ST कास्टचे जे उमेदवार आहे ST किंवा ST पेसा. नंतर आहे VJ, यांना सुद्धा मार्क्स कमी लागतील. नंतर NTB, या उमेदवारांना बाकीच्या उमेदवारांपेक्षा मार्क्स कमी लागतील. SBC उमेदवार जे मी आता जे सांगितले जे ते इकडे सुद्धा आहेत त्याच्यामुळं. आणि SC उमेदवार जे आहेत, काही SC उमेदवारांना मार्क्स थोडे कमी लागतील, काही SC उमेदवारांना मार्क्स थोडे जास्त लागतील. तर अशा प्रकारे मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर हा होता कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरीला किती स्कोर लागेल त्यानुसार हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. तुमचा स्कोर किती आहे, तुमचं मीडियम कोणतं आहे, तुमचं नंतर विशेष कोणत्या क्लाससाठी तुम्ही टार्गेट करताय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरिट जो ठरणार आहे किंवा तुमची चॉईस ठरणार किंवा तुमचं सिलेक्शन ठरणार तुमच्या प्रिफरन्सवर. जाहिरात येतील, आता जाहिरात आल्यानंतर फक्त त्याला योग्य प्रिफरन्स कसे द्यायचे या संदर्भात व्हिडिओ हवा असला खाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आपापल्या अभ्यासू धारकापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीफार जरी इन्फॉर्मेशन मिळाली असली, कामाची असली, महत्त्वाचं वाटली असेल, थोडीफार मी जे गोष्टी केल्या की 12,000 नुसार किती जागा येऊ शकतात, प्रत्येक कॅटेगरीला किती येतील, प्रत्येक कॅटेगरीला किती आरक्षण आहे तिथं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यानुसार मी सगळ्या गोष्टी केल्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलच्या खाली जो आहे तुमचा अभिप्राय नक्की नोंदवा. निगेटिव्ह कमेंट दुर्लक्षित करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.